आई, आज काय स्पेशल? आज करूयात आपण वाटाणा बटाट्याचा फोडणीचा भात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, वाटाणा बटाटा, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, हळद, हिंग, जिरे मोहरी, लाल मिरची पावडर, कांदा मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, मीडियम साईजचा कांदा एक आणि मीडियम साईजचा टोमॅटो एक आणि चवीपुरते मीठ. हिशोबाने आपण आता भाताला सुरुवात करू. गॅस पेटूया, त्याच्यावर कुकर ठेवूया. कुकर थोडा गरम झाला की आपण त्याच्यात एक एक साहित्य टाकूया. तेल टाकूया. तेल गरम होत आलं की त्याच्यात जिरे मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिंग, थोडंसं गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा परतत असताना त्यातच थोडीशी कोथिंबीर टाकूया. भाताला कधीही गार पाणी टाकू नये, त्यासाठी कांदा परतते तोपर्यंत मी इकडे गरम पाणी ठेवते. कांदा थोडासा आता गुलाबी परतत आलेला आहे. आता टोमॅटो, आले लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, आता आपण एक एक मसाले टाकूया. मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि हळद. फ्लेम जरा बारीक करूया, म्हणजे जरा मसाले परतले जातात.
मसाले बऱ्यापैकी परतत आलेले आहेत. आपण आता त्यात वाटाणा बटाटा टाकूया. वाटाणा बटाटा चांगला मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया. दोन मिनिटं चांगला परतून घेऊया. मगाशी आपल्याला हे दाखवायचं राहिलं होतं. तर ही आहे कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी टाकायची राहिली होती, ती आपण आता टाकून घेऊयात आणि पुन्हा एकजीव करू. आणि चवीपुरती थोडीशी साखर यासाठी की आपण जो टोमॅटो टाकलाय त्याचा थोडासा आंबटपणा कमी होण्यासाठी आपल्याला थोडीशी साखर टाकूया. वास तर आत्ताच छान यायला लागला आहे. येणारच. आता आपण त्या आता टाकूयात भिजून ठेवलेला तांदूळ. शिवानी, तुला वास आला खरा, पण खरी गंमत तर पुढे आहे. काय हो आई? हे बघ, आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे, पूर्ण व्यवस्थित. आणि आपण त्याच्यावर तूप टाकायचं. थोडीशी हलकीशी एक उकळी येऊ दे. वरतून कोथिंबीर भुरभुरायची. आणि एक उकळी आली की झाकण लावून 3 शिट्ट्या करून बंद करायचा. मग आपला स्वादिष्ट वाटाणा बटाट्याचा मसाले भात रेडी. चला मित्रांनो, भेटू थोड्या वेळाने आपण. शिवानी, आपण पहिली शिट्टी बारीक गॅसवर केलेली आणि आता ह्या 2 शिट्ट्या मोठ्या फ्लेमवर केलेली. आता आपला भात रेडी होणार आहे. आता ही एक शिट्टी झाली की आपण आणि आता कुकर तर गार होत आलाय. आता आपण पापड भाजून घेऊ. भाताबरोबर छान लागतो हा पापड. आपण त्यासाठी पापड भाजून घेऊ. आता पापड पण आपला भाजत आलेला आहे. चला, आता आपला कुकर पण गार झाला आहे. आई, भाताचा वास सगळ्या घरभर येतोय. गरमागरम वाढते सगळ्यांना. फोडणीच्या भातासोबत कोशिंबीर ते सगळेच खातात. एकदा लोणचं पण खाऊन बघा, खूप छान लागते. चला तर मंडळी, गरमागरम भात खाऊन घेऊया. या तुम्ही पण खायला. आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटू पुन्हा. तोपर्यंत धन्यवाद.